ಹಲೋ ಹಾಯ್ ನಮಸ್ತೆ. ನಾವೀಗ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಲೀಲಾ ವೃದ್ಧಾಶ್ರಮಕ್ಕೆ. ಯಾರ್ಯಾರು ಬಂದಿದ್ದೀವಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಬನ್ನಿ. ಇವರು ಭಾಗ್ಯಶ್ರೀ ತೊಗ್ಗಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಕ್ಲಬ್ನ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟು, ಸುಜಾತಾ ಮೇಡಮ್, ರೂಪಾಲಿ ಮೇಡಮ್, ಶೈಲಜಾ ಮೇಡಮ್, ಧನಶ್ರೀ ಮೇಡಮ್, ಡಾಕ್ಟರ್ ಸಂಗೀತಾ ಜೋಶಿ ಮೇಡಮ್ ಅಂತ. ಇದಿರೋದು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ. ವೃದ್ಧಾಶ್ರಮದಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಏನೇನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳೋ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಂದು, ಕೇಳೋ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಿಮ್ಮದು. ಕಮ್ ಲೆಟಸ್ ಗೋ. ಆಶ್ರಮನ ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಸಮೇತ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿರೋದು ಶ್ರೀ ಅಂಕುಶ್ ಸೀತಾರಾಮ್ ಕೇನೆ ಅಂತ. ಅವರು ಆಶ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ಏನೇನೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಕೇಳೋಣ ಬನ್नी. मी अनाथ वृद्धाश्रमची स्थापना केली. इथं जी लोक आहेत ती सगळी अनाथ आहेत, ज्यांची मुलं नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचा वारसा नाही अशी लोकच आपण सांभाळतो. आणि ज्यांची मुलं आहेत आणि ते आई वडिलांना कंटाळत असतील तर त्यांना आपण काउन्सिल करतोय, कन्व्हिन्स करतोय आणि आई वडिलांचं महत्व सांगतोय आणि त्यांच्या घरी त्यांना पाठवतोय. आता मध्ये आपल्या एक कॅन्सर पेशंट आलं होतं. ॲज अ लेडीज होती, पोटातला कॅन्सर होता, ब्लडिंग भयानक व्हायचं तिला आणि भर पावसामध्ये तिला बाहेर टाकली होती. तरी पण मी जाऊन तिथून आणली, तिला अर्धा दिवस इथे ठेवली, आम्ही सेवा केली, तिची हॉस्पिटलला वगैरे दाखवलं. मग तिच्या मुलग्याला कुठून तरी कळलं, केव्हा जेव्हा तिची पेन्सिल तिच्या बँकेत जमा झाली तेव्हा मेसेज आला तिला. मग तो शोधत आला. मग त्याला मी इथं दम दिला, कन्व्हिन्स केला व्यवस्थित आणि म्हटलं 2-3 वर्षाची पाहुणी आहे राजा, एकदा आई गेली की तुला आयुष्यात कधी मिळणार नाही, तू नेऊन त्याला सांभाळ. मग तो कन्व्हिन्स झाला आणि परत पुन्हा आपल्या आईला नेऊन सांभाळतो तो आता. म्हणजे अशा प्रकारे पण काम करतो. नुसतं यांना जेलमध्ये आणून त्याला सांभाळायचं काम करत नाही, त्यांचे जे आहे ते सगळं कार्य करतो. त्यांना इथं फक्त आनंदी, निरोगी आणि स्वच्छ राहायचं एवढीच आपल्याला विनंती आहे, बाकी काही नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुमच्या आजूबाजूला अशी कोण लोक असतील तर आम्हाला कळवा किंवा तुम्ही आम्हाला सोडा, आम्ही त्यांना सांभाळतो. समाजाने आम्हाला बरंच काय दिलंय, आम्ही पण परत केलं पाहिजे या संकल्पनेतून हा आपला आश्रम आहे. आता आपल्याकडे बुकिंग्स वाढतायत, त्यामुळे थोडीशी जागा कमी पडते म्हणून आपण नवीन बांधकाम सुरू केलेलं आहे. आणि सर्वतोपर्यंत जी काही मदत करता येईल ते पण करा. आता धान्याची केले, थोडी बहुत देणगी स्वरूपात केला तर जरा बरं होईल, कारण 20,000 रुपये भाडं असते, लाईट बिल, दुधाचा खर्च आणि गॅसचा खर्च हे सगळं कॅश मध्ये द्यावं लागतं. आणि मी एकटाच आहे, सपोर्ट कुणाचाही नाही, त्यामुळे तुम्ही लोकांना जर सपोर्ट केला तर बरं होईल, एवढीच विनंती आहे. आता आपल्या साधारणतः 15 लोकांचं टोटली बुकिंग आहे, म्हणजे राहतो इथं. एक 2-3 लोक गावाला गेल्यात, प्रेझेंट 12 लोक हजर आहेत आणि त्यातले 2-3 लोक पेशंट आहेत. आता ते पाठीमाग आहे ते गाणं म्हणून दाखवते लक्ष्मण, त्याचं शुगर पेशंट आहे, परत जखम झाले आहे, पण आपण त्यांना काळजी करतो. त्यांची एवढी मोठी जखम होती, डॉक्टरने सांगितलं आम्हाला 1-1.5 लाख रुपये खर्च आहे की तुम्ही बेळगावला जावा, पण ते मी स्वतः वॉश करून आम्ही ते कव्हर केली. परत ह्या डॉक्टरांचं आम्हाला ते सहकार्य द्यायला लागलं. त्यांनी मागच्या आले होते करणाऱ्या डॉक्टरांनी, त्यांनी ड्रेसिंग केलं, ते एक्स्ट्रा जे होतं ते कट करून सगळं व्यवस्थित जखम हाताने धुवून दिली आम्हाला. त्यांचा हात लागला आणि त्यांची जखम बरी व्हायला लागली. बाकी आम्ही काय छोटं मोठं कार्य करत आलो. स्पेशली डॉक्टर्सनी थँक्यू सर, असं सहकार्य करत राहा. ನಾವು ಬಂದೇವ್ರಿ ಮತ್ತೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಗಿಂದ್ರ ನಮಗ ಅವ್ವ ಅಪ್ಪ ನೆನ್ಪು ಮಾಡಿ ಹುಡುಗ್ರು ಅಷ್ಟ ಮಕ್ಕಳು ನನ್ನ ಮಕ್ಕಳಗಟ್ಲಿ ನಾವು ನೋಡತ್ತಾರ್ರಿ. ಮುಂಜಾನೆ 6 ಗಂಟೆಗೆ ಜಳಕ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ, 7 ಗಂಟೆಗೆ ಚಾ ಕುಡಿತೇವ್ರಿ, 8-8:30 ಅಂದ್ರೆ ನಾಷ್ಟ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ, 12 ಗಂಟೆಗೆ ಅಂದ್ರೆ ಊಟ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ, 4 ಗಂಟೆಗೆ ಅಂದ್ರೆ ಚಾ ಕೊಡ್ತಾರ್ರಿ, ಮತ್ತೆ ಸಂಜೆ 8 ಗಂಟೆಗೆ ಅಂದ್ರೆ ಊಟ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ. ಎಲ್ಲಾ ತರದ್ದು ನಮ್ಗೆ ಆರಾಮ ಐತ್ರಿ. ಮೊದಲ ಆರಾಮಿಲ್ಲಾಗಿತ್ತು, ಈಗ ಆರಾಮಾಗಿತ್ತು. 4 ದಿವಸ ಸರ್ಕಾರಿ ದವಾಖಾನ್ಯಾಗ ನೆಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದ್ರಿ, ನಾನು ಪೂರಿ ತಿಂಡಿ ಬಂದಿದ್ರಿ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೋಡ್ಕೊಂಡ್ರಿ. ನೆಮ್ಮದಿ ಅದು ಎಲ್ಲ ಐತೆ, ಊಟ ಅದು ಎಲ್ಲಾರು ಕೂಡಿ ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಇದ್ದಂಗ ನಾವು ಊಟ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ. ಯಾರಿಗೆ ಬೇಡ ಇಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ, ಏನು ಇದ್ರು ನಾನು ಇದ್ರು ಒಂದೊಂದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಂಚಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಒಂದು ಬಿಸ್ಕಿಟ್ ಇದ್ರು 2 ಬಿಸ್ಕಿಟ್, ಚಾ ಗುಡಿ ಕೊಡ್ತಾರೆ 4 ಗಂಟೆ. ಎಲ್ಲ ಮೊದ್ಲು ನಂಗೆ ನಡ್ಯಾಕ ಬಂದಾಗಿತ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಬಂದಂದ್ರ ಒಂಥರ ತಾಕತ್ತು ಬಂದಂಗ ಆಗೈತಿ. ಶುಗರ್ BP ಚಲೋ ಐತಿ. ಸಮಾಜ ಸೇವೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಗುರಿ ಅಂತ IWC ಚಿಕ್ಕೋಡಿ ಘಟಕದ ಮಹಿಳೆಯರು ಅನಾಥ ವೃದ್ಧಾಶ್ರಮಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ದಿನ ಪೂರೈಕೆಯ ವಸ್ತುಗಳನ್ನು ನೀಡಿ ಸಂತ್ರಸ್ತ ವೃದ್ಧರ ಜೊತೆಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯವನ್ನು ಕಳೆದು ಅವರ ಸುಖ ದುಃಖದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾದರು. ಸೊ ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ ಅಂಕುಶ್ ಅವರು ಹಾಗೆ ಸಂತ್ರಸ್ತ ಮಹಿಳೆಯೊಬ್ಬರ ಅನಿಸಿಕೆಯನ್ನ. ನಿಮಗೆ ಈ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅನ್ಕೊಂತೀನಿ. ನೀವು ಕೂಡ ವೃದ್ಧಾಶ್ರಮಕ್ಕೆ ಒಮ್ಮೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನಮಸ್ತೆ.